ही बाग आहे बाबूराव चिंताकोटे दैठणा, हाल मुक्काम यांचा बालाजीवाडी। या ठिकाणी यांची जवळपास 6 एकर जमीन आहे। तर इथं पहिल्यांदा लावलेली ही 17 गुंठ्याची आंब्याची 5 वर्षाची बाग, याच्यानंतर वरच्या रानामध्ये लावलेली ही 1 एकरची बाग, जवळपास तिथं 600 झाडं यांच्याकडून लावण्यात आलेली आहेत आणि इथं 300 झाडं लावलेली आहेत। या 300 झाडापासून जवळपास यावर्षी 1 लाखाचं उत्पादन यांना घेण्यात यश मिळालेलं आहे। तर पुढच्या वर्षी या 600 झाडापासून सुद्धा अजून उत्पादन निघू शकतं। जमिनीचा प्रकार एकदम साधारण आणि लेवलमध्ये सुद्धा नाही, चढ उताराची जमीन, अतिशय एकदम खडकाळ स्वरूपाची जमीन आहे। पण यांच्याकडून या ठिकाणी असं डेव्हलप करण्यात आलेलं आहे की त्या महाबळेश्वरला हेवा वाटावा अशा प्रकारचं या ठिकाणच्या भौगोलिक, जैविक अशा पद्धतीने या ठिकाणी पर्यावरणीय बदल घडून अतिशय निकृष्ट दर्जाच्या जमिनीला उत्पादनक्षम बनविण्यात यांच्याकडून आलेला आहे। हे खाली लावलेले चक्कूची झाडं दिसत आहेत। हे समोरची विहीर आहे यांचीच, 2 बोर, विहीर आणि शेजारचं तळं, या ठिकाणी यांना पाण्याची उपलब्धता होऊ शकते आहे। बालाजीवाडीच्या शेत शिवारामध्ये यांच्याकडून खूप छान असा बदल करण्यात आलेला आहे। इकडे नारळाची झाडं, परत आंब्याची झाडं, जो काही बदल झालेला तो खूप उत्साहवर्धक आणि इतरांनी याचा आदर्श घेण्यासारखा आहे। अजून काही झाडं लावण्याच्या तयारी दिसत आहे लावण्याची। हे मधले जे 2 झाडं आहेत ते काय छोटे, हे फणसाचे आहेत बघा, ते फणसाचे आहेत। हे बदाम, हे काहीतरी वेगळंच दिसतं, हे कशाचं आहे की डाळिंब, आंबा अशा प्रकारे अजून काही झाडं यांचे लावायची इच्छा, लावायचा प्रयत्न चालूच दिसतोय। हे बोर आहे। आता हे कोणतं बोर म्हणावं ह्याला? मोठं, ह्याला म्हणायचं काशी बोर, किंवा ह्याला काशी बोर। जर खूपच मोठं असलं तर ह्याला ॲपल बोर म्हणायचं। ॲपल बोर, हो हो बरोबर। ह्याचं पान मोठं आहे म्हणजे फळ मोठंच आहे, ॲपल बोरच आहे। हे बोर जवळपास बघा आपल्या लिंबूपेक्षा मोठं आणि जांबापेक्षा लहान, सफरचंदापेक्षा थोडं लहान, असं या पद्धतीचं राहते, म्हणून त्याला ॲपल बोर।